सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hi, welcome student. Today start new points of the periodic tables is modern periodic laws. Now, yesterday we have studied two periodic laws of tables. First point, classification of element. Second, Dobereiner triads. Third, Newland's laws of octaves. Fourth, Mendeleev's periodic tables. Mendelic periodic laws and merits and demerits of Mendeleev periodic tables. Now, today starts modern periodic laws. Firstly, the scientists who did not know anything about the interior of the atoms. शास्त्रज्ञांना सुरुवातीच्या काळात माहीत नव्हतं की अणूच्या अंतरांगात काय आहे. When Mendeleev put forth the periodic table after the discovery of electrons, then the scientists started exploring the relation between electrons and their atoms of atomic numbers. The atomic number in Mendeleev periodic table only indicate serial numbers. In 1913, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of experiment done using X-ray tubes. 1913ला इंग्लिश शास्त्रज्ञ हेनरी मोजलेस याने एक्स-रे ट्यूबचा प्रयोग करून ॲटॉमिक नंबर ऑफ ॲन एलिमेंट करस्पॉन्डिंग टू पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस ऑफ नंबर्स त्याने शोधून काढलं की अणूचा अणुक्रमांक जो आहे तो अणुक्रमांक म्हणजेच त्याच्या केंद्रकात असलेला प्रोटॉन्स जो आहे त्या प्रोटॉन्सचा धनप्रभार म्हणजे अणुक्रमांक आहे हे त्यांनी शोधून काढलं. दिस रिलेटेड दॅट ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट दॅट इट्स ॲटॉमिक मास. आणि त्यामुळे अणुवस्तुमानांकापेक्षा ॲटॉमिक मासपेक्षा त्या ठिकाणी त्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक हीच त्याची मूलभूत गुणधर्म आहेत असं ठरवलं गेलं. अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियडिक लॉज वॉज स्टेटेड ॲज फॉलोज. आणि त्यावरून हेनरी मोजलेने अणुक्रमांकाचा विचार करून आधुनिक आवर्त सारणीचा नियम मांडला. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुक्रमांकाचे आवृत्तीफल असतात. म्हणजेच काय तर मूलद्रव्याचा मूलभूत घटक हा अणुक्रमांकच आहे. ॲटॉमिक्स नंबर्स मीन्स द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन ॲन न्यूक्लियस. अणुक्रमांक म्हणजे अणूच्या केंद्रकात असलेली धनप्रभारित प्रोटॉनची संख्या. और द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. अणु केंद्रकाच्या भोवती जे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात त्या इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा ही ॲटॉमिक नंबरच असतो. प्रोटॉनची संख्या ही सुद्धा ॲटॉमिक नंबरच असतो. नेक्स्ट, नाउ मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल्स मीन लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल्स. आधुनिक आवर्त सारणी तिलाच दीर्घ आवर्त सारणी असं सुद्धा म्हणतात. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम ॲन अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स इज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल्स. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग नंबरने त्या ठिकाणी रचना केली गेली. अणुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली गेली मूलद्रव्याची.
The properties of element can be predicted more accurately with the help of modern periodic table formed on the basis of atomic number. अगोदर जी अणुक्रमांक शोधली होती ती शोधलेली अणुक्रमांक अधिक अचूकपणे त्यांचा विचार करून त्यांची मांडणी त्यांचे भाकीत लक्षात घेऊन त्यांची रासायनिक गुणधर्म लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्यांची मांडणी व्यवस्थितरित्या आधुनिक आवर्त सारणीत करण्यात आलेली आहे. द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीलाच दुसरं नाव दिलं गेलेलं आहे दीर्घ आवर्त सारणी. नाउ see this modern periodic tables. In this modern periodic tables, total 118 elements are present. या सारणीमध्ये आजपर्यंत शोध लागलेल्या 118 मूलद्रव्यांची रितसर मांडणी केलेली आहे. Now in this periodic table, see that first is hydrogen. In first column hydrogen is placed. Hydrogen atomic number is 1. In this brackets left side of the top indicate atomic number. This H indicate symbol name of the elements. This below names is atomic mass of the elements. And this 1, 2, 3, 4, 5, 6, 7. These 7 horizontal lines are called as rows, and vertical lines, these verticals are called as groups. In this periods, in this table present 7 periods, horizontal line 7 period present, and 17 groups vertical lines are present. Now groups number 1 and group number 2 is called as S block elements. Group number 13 to groups number 18 is called as P group elements. Group number 3 to group number 12 is called as D block elements. And last, at the bottom of the 2 series, LA start mean lanthanide start series, AC mean actinide start series. This block is called as A block element. Now this is 4 types of block, mean S block, P block, D block and A block elements in the classification of the tables. Now see these colors. Yellow colors element, group first element, yellow color elements is called as alkali metal group. And this in the group, these elements properties are similar. Next colors, second group, this is alkaline earth metal group. This group is called as second group, and alkaline earth metal is group. This third blue color lanthanide series. This red color says actinide series. These are transition element. This group is called as transition element. Now structure of modern periodic tables. First, the modern periodic table contains 7 horizontal rows called as periods, and these periods are 1 to 7 numbers. Second, the 18 vertical column in the tables are grouped 1 to 18. These are called groups. Vertical column is called as groups. The arrangement of the period and group into formation of boxes. Atomic number are serially indicated in the upper part of the boxes.
and each box contain only one element place. Now apart from this 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic tables. आपण बघितलं की 2 जे रोज आहेत, आडव्या ओळी आहेत, त्या तळाशी होत्या. त्यांना आपण लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज असं संबोधलेलं आहे. There are total 118 boxes in the periodic table including the 2 series. टोटल आपण पिरियडिक टेबल बघितलं तर एकूण 118 मूलद्रव्ये आपल्याला दिसतात. त्याच्यात आपण ॲक्टिनाइड आणि लॅन्थेनाइड या दोघांचा विचार केलेला आहे. द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. आपण मगाशीच बघितलं. दिस 4 ब्लॉक मीन एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक and F block elements. S block contain group number 1 and group number 2. Group number 1 is alkaline metal groups and group number 2 is alkaline earth metal groups. Second, P blocks group number 13 to 18. These contain P block elements. Third, D block group number 3 to 12. 3 पासून 12 पर्यंत जी गण आहेत ती ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा त्यांना म्हणतात, संक्रमित मूलद्रव्य म्हणतात. फोर्थ, ए ब्लॉक ग्रुप लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड्स. ए ब्लॉकमध्ये तळाशी असलेले लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड्स सिरीजमधली मूलद्रव्य आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट, मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. आधुनिक आवर्त सारणी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं वाटप. विदिन अ पिरियड्स द नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टी while distance element differ widely in their properties. आपण पिरियडिक टेबल जर बघितलं तर पिरियड्समध्ये लेफ्टकडून राईट साईडला जाताना जवळची जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये सिमिलरिटी आपल्याला दिसते किंचित, परंतु सुरुवातीची एलिमेंट्स आणि शेवटची एलिमेंट्स जर बघितली तर त्याच्यात खूप भिन्नता आपल्याला दिसून येते. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शोज सिमिलरिटीज अँड ग्रॅडेशन. आपण ग्रुप जर बघितले, उभे ग्रुप जर बघितलेत तर एकाच ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स मांडलेले आहेत त्या एलिमेंट्सची प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत आणि त्याच्यात ग्रॅडेशन आपल्याला दिसून येतं, सारधम्य दिसून येतं. दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप अँड पिरियड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉन संरचना, इलेक्ट्रॉनची जी वाटणी केलेली आहे वेगवेगळ्या कक्षांमध्ये, त्या इलेक्ट्रॉनच्या वाटणीमुळे ही संपूर्ण सारणी तयार झालेली आहे. इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस. नेक्स्ट, groups and electronic configuration. Group 1 is called family of alkali metal groups. Group 1 valence is 1, outermost shell only 1 electron present. Group number 2, family of alkaline earth metals, for example lithium, sodium. This alkaline earth metal group valency number is 2. ग्रुप नंबर 17, 17 नंबरचा ग्रुप जो आहे त्याला हॅलोजन ग्रुप म्हणतात. इन दिस ग्रुप कंटेन क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. अँड नेक्स्ट, युरेनियम ॲटॉमिक नंबर इज 92 अँड अबोव 92 नंबर्स मीन्स 93 to 118. 93 पासून 118 पर्यंतची जी मूलद्रव्ये आहेत ही सर्व मॅनमेड आहेत, म्हणजे मानवनिर्मित आहेत.
या मूलद्रव्यांचं वैशिष्ट्य काय? ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह. ही सगळी मूलद्रव्य 93 118पर्यंतची रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, किरणोत्सारी आहेत. अँड अनस्टेबल, हे स्थिर नाहीत. अँड शॉर्ट लाईफ, यांचं आयुष्य जे आहे ह्या मूलद्रव्यांचं हे कमी आहे. नेक्स्ट. नो पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता आपण इलेक्ट्रॉन संरचना बघणार आहोत वेगवेगळ्या पिरियडमध्ये असलेल्या मूलद्रव्यांची. आपण जर फर्स्ट नंबरचा पिरियड बघितला, फर्स्ट नंबर पिरियड कंटेन ओनली हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, हेलियम ॲटॉमिक नंबर 2. पहिल्या ऑर्बिट्समध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात आणि पहिला जे पिरियड्स आहे तो या ठिकाणी संपतो. सेकंड पिरियड जर आपण बघितला, सेकंड पिरियड कंटेन लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. दिस 8 एलिमेंट्स. फर्स्ट lithium atomic number is 3, therefore their electronic configuration will be 2 1. लिथियमचा अणुक्रमांक आहे 3. पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यात 1 इलेक्ट्रॉन. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2, उरलेले 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत. बोरॉन ॲटॉमिक नंबर आहे 5. त्याची वाटणी केली आपण. इन फर्स्ट ऑर्बिट मॅक्झिमम 2, सेकंड ऑर्बिट 3, 2 3. कार्बन, कार्बन ॲटॉमिक नंबर इज 6. 6 अणुक्रमांक आहे. पहिल्यात जास्तीत जास्त 2, उरलेले 4 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर इज 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 2 5. पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2, दुसऱ्यात 5. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर इज 8. मॅक्झिमम 2 इन फर्स्ट ऑर्बिट, मॅक्झिमम 6 इन सेकंड ऑर्बिट, 2 6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फ्लोरीन, फ्लोरीन ॲटॉमिक नंबर इज 9. इन फर्स्ट ऑर्बिट प्रेझेंट ओनली 2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम अँड सेकंड ऑर्बिट कंटेन 7 इलेक्ट्रॉन. फ्लोरीनचा अणुक्रमांक 9 आहे, म्हणून त्याची वाटणी झाली 2 आणि 7. अँड लास्ट एलिमेंट निऑन, ॲटॉमिक नंबर इज 10. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 2 8. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8. नाउ सी दिस डायग्राम, दॅट इज इन फर्स्ट ऑर्बिट मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन विल बी 2. मूलद्रव्याच्या पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन सामावू शकतात. सेकंड ऑर्बिट, सेकंड शेल ही जर आपण बघितली तर याच्यात आपल्याला 8 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. म्हणजे सेकंड ऑर्बिटची, सेकंड शेलची कॅपॅसिटी मॅक्झिमम 8 आहे. थर्ड इज कॅपॅसिटी विल बी 18. याच्यासाठी फॉर्म्युला आहे 2n². n मीन त्या कक्षेचं नाव. नाउ सी दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑर्गन ॲटम. ऑर्गन ॲटॉमिक नंबर इज 18. इन फर्स्ट ऑर्बिट कंटेन मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट कंटेन मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन. 2 + 8 मीन 10. रिमेनिंग 8 इलेक्ट्रॉन इन द लास्ट ऑर्बिट. या ठिकाणी आपल्याला त्याची रचना दिसत आहे. त्याचप्रकारे आपण जर पोटॅशियम घेतला, पोटॅशियमचा नंबर आहे 19 आणि त्याची वाटणी केली तर ही वाटणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार 2 8 8 1 अशा प्रकारे येते. नेक्स्ट, सी दिस, that is nucleus of the atom. In nucleus present proton and neutron. Proton present
positive charge, neutron, neutral, and these revolving are electron. These electrons are negatively charged particles. Now first shell called as K shell. K shells n is equal to whenever 1 in this orbit contain maximum 2 electron. Next shell is L shell. In n is equal to 2 means second orbit contain maximum 8 electron. Third shell, third orbit n is equal to 3, then 2n square formula. Maximum capacity of the third shell is 18 numbers, and fourth shell 32 numbers. Next points is valencies. Now the valency of an element is determine the number of electron present in the outermost shells of its atom. आत्ताच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जर सोडियम एलिमेंट्स आपण घेतला, सोडियम ॲटॉमिक नंबर, सोडियमचा अणुक्रमांक आहे 11. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण मांडलं तर फर्स्ट ऑर्बिट मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन. पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन असतात. 2 + 8 10 and remaining 1 electron in last orbit. This last orbit electron is called valence electron, आणि हा valence electron आहे. म्हणून valency of sodium is 1. म्हणून त्या अणूची valency किंवा संयोजा ही 1 असते. नेक्स्ट नाही राव असू दे. ॲटॉमिक साईज, अणूचा आकार. द साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. कुठल्याही अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येने दाखवला जातो. गणितामध्ये मॅथमॅटिक्समध्ये आपण त्रिज्या ही संकल्पना शिकलेलो आहोत. वर्तुळाचा कडा आणि त्या वर्तुळाचा केंद्र याच्यातलं अंतर म्हणजे त्रिज्या. ॲटॉमिक रेडियस, अणु त्रिज्या. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ द ॲटम, अणूचं केंद्रक, अँड इट्स आउटरमोस्ट शेल, आणि त्या अणूची आउटरमोस्ट शेल्स जी आहे तिथपर्यंतचं अंतर, त्याला म्हणतात ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन युनिट पिकोमीटर. हे पिकोमीटरमध्ये दर्शवलं जातं आणि त्याचं PM हे सिम्बॉल आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 meters. Now in the periods, atomic size will be as radius goes on decreasing while going from left to right. आपण पिरियड्सचा विचार केला, आवर्ताचा विचार केला तर डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या जी आहे ती कमी कमी होत जाते. ती का कमी होत जाते तर पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट साईड्स त्या अणूमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो. इलेक्ट्रॉन वाढत जातो तसा त्याच्या न्यूक्लियसमध्ये असलेला प्रोटॉन्स, दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स, तो प्रोटॉन्स धनप्रभार वाढत जातो आणि तो धनप्रभार वाढल्यामुळे तो अणू त्या ठिकाणी केंद्रकाकडे खेचला जातो आणि त्याची त्रिज्या कमी होते. म्हणजे पिरियड्समध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणू त्रिज्या कमी होत जाते. नेक्स्ट इज ग्रुप्स. When while going down a groups, atomic size increases. In the groups present, all elements valency is same. एकाच ग्रुपमध्ये सगळी जी मूलद्रव्ये असतात त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असतात. बट इन द ग्रुप्स फ्रॉम टॉप टू बॉटम, ग्रुप्समध्ये वरून खाली येताना ऑर्बिट्स विल बी इन्क्रीज.
कक्षांची संख्या वाढत जाते आणि कक्षांची संख्या वाढत जाते त्याच्यामुळे त्या अणूची त्रिज्या देखील त्या ठिकाणी वाढत जाते. नेक्स्ट. metallic non-metallic characters. Now metallic characters and non-metallic characters, see these periodic tables. These colors are metals, these color are metallites, these color are non-metals. Now in the periods म्हणजे आवर्तामध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाताना ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत जाते. इन्क्रीजिंग इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी अँड नॉन मेटल कॅरेक्टर, डावीकडून उजवीकडे जाताना त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती वाढत जाते अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स जी आहेत ती वाढत जातात. मेटॅलिक कॅरेक्टर्स अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, फॉर एक्झाम्पल नाऊ सोडियम ॲटॉमिक नंबर इज 11, 281 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्या लास्ट ऑर्बिटला एक इलेक्ट्रॉन आहे. तो एक इलेक्ट्रॉन लूज करणार, दुसऱ्याला देणार आणि स्टेबल होणार. म्हणजे इलेक्ट्रॉन कमी झाला, त्याची पॉझिटिव्हिटी वाढली, म्हणजे कॅटायनमुळे त्या ठिकाणी तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झाला. इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झाला. सेकंड एक्झाम्पल आपण जर इकडचं घेतलं तर ते क्लोरीनचं घेता येईल आपल्याला. क्लोरीन ॲटॉमिक नंबर इज 17, मीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 287. इन द लास्ट ऑर्बिट क्लोरीन 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट. त्याच्या शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे. तो 7 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणार नाही, तर तो ॲसेप्ट 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं घेणार, स्टेबल होणार. म्हणजेच काय, त्याच्यावर इलेक्ट्रॉन्स वाढलेत, म्हणजे तो निगेटिव्ह झाला, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. थर्ड, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट साईड टू राईट साईड, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पिरियडमध्ये कमी होत जाते आणि मेटॅलिक कॅरेक्टर ते सुद्धा कमी होत जातात. इन व्हर्टिकल, आता ग्रुपमध्ये आपण विचार करणार आहोत. सी दिस, इन ग्रुप्स इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, वरून खाली येताना ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाणार आहे. अणुत्रिज्या खालून वरून खाली येताना वाढत जाणार आहे. सेकंड प्रॉपर्टीज, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक, वरून खाली जाताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होत जाणार आणि त्या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर त्याची वाढत जाणार. अँड थर्ड, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर्स, त्याची पॉझिटिव्हिटी जी आहे ही वरून खाली जाताना इन्क्रीज होत जाणार आहे. आणि अशा प्रकारे पिरियडिक ट्रेंड्स आपल्याला एलिमेंटचे दिसून येतात. मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. नेक्स्ट, gradation in the halogen families, last point of this chapter. Halogen group mean the groups 17, group number 17, 17 नंबरचा जो ग्रुप आहे, गण आहे, त्याला हॅलोजन ग्रुप किंवा हॅलोजन फॅमिली म्हणतात. ऑल ऑफ देम हॅव जनरल फॉर्म्युला X2. त्याचा आपण जनरल फॉर्म्युला विचारात घेतला तर तो X2 आहे. मीन क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2, iodine I2. A gradation is observed in their physical state down the group. वरून खाली जाताना ग्रुपमध्ये सारधम्य आढळून येतं. Thus fluorine F2, chlorine Cl2 and gases bromine Br2 is a liquid while iodine I2 is solid. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर क्लोरीन हा गॅस आहे, ब्रोमीन
हे लिक्विड आहे म्हणजे द्रव अवस्थेत आहे आणि आयोडीन जे आहे ते स्थायू अवस्थेमध्ये आहे. टुडेज दिस चॅप्टर इज एंड्स. विद्यार्थी मित्र हे प्रकरण या ठिकाणी संपलं आहे आणि याच्यावरचे प्रश्न उत्तरांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. थँक्यू.